आता समजा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेला, तर तुम्ही त्यांना डायरेक्ट सांगता, की मला बटर पनीर आणि 2 बटर नान खायचे आहेत किंवा व्हॉटएव्हर जे असेल ते. तुम्ही त्यांना हे बोलता का शेफला जाऊन, की शेफला जाऊन सांगता का, की पनीर कसं करायचंय किंवा काय करायचंय? त्याची पूर्ण प्रोसेस सांगत बसता का? नाही. तुम्ही डायरेक्ट फायनल सांगता, की आम्हाला हे पाहिजे आणि तुम्हाला ते डायरेक्ट आउटपुट भेटतं. तर तसंच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सुद्धा डिक्लेरेटिव्ह प्रोग्रामिंग पॅराडिगम आहे. त्याला आपल्याला फक्त एक छोटंसं हे सांगावं लागतं. जसं मला पनीर नान दे, तुम्ही जाऊन त्यांना सांगता आणि त्याच्यानंतरनं ते तुम्हाला ते आणून देतात. सेम तसंच आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत, की डिक्लेरेटिव्ह प्रोग्रामिंग पॅराडिगम म्हणजे काय? ते कुठं-कुठं यूज होतो आणि ते इम्पेरेटिव्ह प्रोग्रामिंग पॅराडिगमपेक्षा हे वेगळं कसं आहे? त्यांचा डिफरन्स काय आहे? हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. आता डिक्लेरेटिव्ह प्रोग्राममध्ये मेनली डिक्लेरेटिव्ह फोकस कशावर करतो? व्हॉट टू डू, नॉट हाऊ टू डू. ते काय करायचंय त्याच्यावर फोकस असतो. कसं करायचंय वगैरे ते नाही कळत. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सिस्टीम किंवा जी कोणती लँग्वेज असती ती घेते. तर ह्याला म्हणतात डिक्लेरेटिव्ह प्रोग्रामिंग पॅराडिगम. ह्याचं एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर समजा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलाय आणि तुम्ही तिथं सांगितलंय की तुम्हाला पिझ्झा खायचा आहे. तर ते तुम्हाला डायरेक्ट पिझ्झा आणून देतात. तुम्ही शेफला जाऊन हे नाही सांगत की त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत किंवा तो कसा बनवायचा आहे, काय बनवायचा आहे, हे तुम्ही काहीच सांगत नाही. तर हे आहे डिक्लेरेटिव्ह प्रोग्रामिंगचं रिअल लाईफ एक्झाम्पल. आता एक प्रोग्रामिंग लँग्वेजचं पण एक्झाम्पल बघून घेऊ. आता समजा ही एक क्वेरी आहे, सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट. आता आपण डाटाबेसला फक्त एवढं सांगतोय की सिलेक्ट करायचंय स्टुडंटपासून. आता कसं सिलेक्ट करायचंय वगैरे ते आपण काहीच सांगत नाही. आपण फक्त हे इनपुट दिलंय आणि आपल्याला डायरेक्ट आउटपुट पाहिजे नाही. बाकी ते कसं करायचं, काय करायचं हे सगळं काम डाटाबेसचं असतं. तर हे रिअल लाईफ एक्झाम्पल मी मगाशी पिझ्झाचं दिलं आणि हे प्रोग्रामिंगच्या ह्याच्यात एक्झाम्पल. ह्याला म्हणतात डिक्लेरेटिव्ह प्रोग्रामिंग पॅराडिगम. आता आपण ह्याची डेफिनेशन पाहून घेऊ. प्रोसेस इन विच वी डिस्क्राईब व्हॉट रिझल्ट वी वॉन्ट, नॉट हाऊ टू अचीव इट. दिस पॅराडिगम फोकस ऑन डिझायर आउटपुट, नॉट ऑन स्टेप बाय स्टेप प्रोसेस. इन दिस सिस्टीम कंपायलर किंवा इंटरप्रेटर. ही झाली डेफिनेशन. त्याचे ॲडव्हान्टेज पाहून घेऊ. क्लीनर अँड शॉर्टर कोड. म्हणजे आपण फक्त एवढंच लिहितो ना, जसं सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट. कसं काय करायचं ते लिहित नाही. सो क्लीन आणि शॉर्ट कोड राहतो. सो हे ॲडव्हान्टेज आहे. इझी टू मेंटेन. आता कोड जास्त मोठा नाहीये त्याच्यामुळे जास्त लक्षात ठेवायचं नाहीये किंवा जास्त मेंटेनही करायचं नाहीये की कोणतं काय आहे. सो हा पण एक ॲडव्हान्टेज आहे. लेस बग्स, एरर्स कमी येतात बिकॉज जेवढा छोटा कोड तेवढे कमी एरर. त्याच्यानंतर बेटर कोड रिडेबिलिटी. कोड आपण जास्त रीड करू शकतो, बेटर असतं ते. आता डिसएडव्हान्टेजेस, स्लोवर इन एक्झिक्युशन. तर ते स्लो होतं एक्झिक्युशन त्याचं. लेस एफिशियंट कमी आहे त्याचं. समथिंग इट वुड बी डिफिकल्ट टू डिबग इंटरनली. आता ते डिबग करायला हे होतं, डिफिकल्ट होतं. ह्याचे एक्झाम्पल आहेत SQL आणि रिॲक्ट. आणि आधीचे जे एक्झाम्पल होते आधीच्या लँग्वेजचे सी प्लस आणि जावा. पण इम्पेरेटिव्ह आणि डिक्लेरेटिव्हचा डिफरन्स पाहून घेऊ. फर्स्ट डिफरन्स आहे हाऊ टू डू. म्हणजे तिथं आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो आणि इथं व्हॉट टू डू. हे सेकंड आहे आपण त्याला स्टेप बाय स्टेप सांगतो आणि इथं डायरेक्ट रिझल्ट असतो. थर्ड आहे याच्यात मोर कोड लिहावा लागतो बिकॉज सगळं आपल्या हातात असतं. इथं लेस कोड. इथं मोर कंट्रोल असतं बिकॉज कोड वगैरे सगळं आपण मॅन्युअली करतो आणि इथं लेस कंट्रोल. हे जावा सी प्लस मध्ये यूज होते आणि इथे SQL मध्ये यूज होती. म्हणजे रिअल लाईफ मध्ये सांगायचं म्हणलं तर इम्पेरेटिव्ह जे आहे ते शेफ आहे आणि डिक्लेरेटिव्ह जे आहे ते कस्टमर आहे. शेफला सगळं करावं लागतं, इन्ग्रेडियंट्स वगैरे जे काय आहे ते सगळं पूर्ण प्रोसेस करावी लागते आणि डिक्लेरेटिव्ह म्हणजे कस्टमर आहे ज्याला डायरेक्ट आपण रिझल्ट देतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिक्लेरेटिव्ह प्रोग्राम पॅराडिमिक काय असतं ते ते शिकलो. त्याचे 2-3 रिअल लाईफ एक्झाम्पल्स बघितले, त्याचे ॲडव्हान्टेज बघितले, त्याचे डिसॲडव्हान्टेज बघितले, त्याचे एक्झाम्पल्स बघितले आणि त्याच्यानंतर यांचं दोघांचं डिफरन्स पाहिला. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.